आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जसं काल आपण मार्केटचं ॲनालिसिस केलं होतं आजच्या मार्केटसाठी, तसं उद्याच्या मार्केटचं आपण ॲनालिसिस करणार आहे. तर तुम्हाला जसं मी काल सांगितलं होतं निफ्टी ह्या झोनमध्ये कुठेतरी उद्या राहील. तसंच बघा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन चेक करू पण शकता, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल पण आहे. तसंच निफ्टी ह्या झोनमध्येच आज दिवस मार्केट ट्रेड केला आणि आज आपण निफ्टीचा एक ट्रेड घेतला होता. तुम्हाला मी सांगतो कुठे घेतला होता. त्याचं मी लाईव्ह स्कॅल्पिंगचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर तुम्हाला मी आत्ता एक सांगतो ट्रेड कुठे प्लॅन झाला होता आपला. तो खूप असा मस्त ट्रेड होता. या ट्रेडचं तुम्हाला लॉजिक पण सांगतो. ही जी रेड कॅन्डल दिसते, ही जे डाऊन साईडला मोमेंटम आलेले, हे सर्व मोमेंटम आपण कॅप्चर केलं आहे आज एका ट्रेडमध्ये. समथिंग तुम्हाला दाखवतो आहे किती पॉईंटची कॅन्डल आहे. 82 पॉईंटची कॅन्डल आहे. ही पूर्ण कॅन्डलचं आपण मोमेंटम कॅप्चर केलं होतं. त्या ट्रेडचं असं लॉजिक होतं की मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, परत मार्केट डबल बाईंगमध्ये आलं आणि मार्केटने ते एक ट्रेड लाईन बनवली होती. तुम्हाला दाखवतो, ही अशी मार्केटमध्ये ट्रेड लाईन होते. या ट्रेड लाईनच्या नंतर इथं ब्रेकआउट झालं, इथं मार्केट टेस्ट झालं. इथं मी ट्रेड घेतला होता डाऊन साईडला रेड कॅन्डलवरती. पण मार्केटने खूप वेळ मला इथं खेळवलं या झोनमध्ये कंटिन्यू. वरती जायचं खालती यायचं. पण माझं ॲनालिसिस मला सांगत होतं की मार्केट डाऊन साईडला पडणार, कारण जी काही इथं बाईंग होत होती ही काय म्हणजे एवढी अशी शार्प बाईंग किंवा मोठ्या प्लेयरची बाईंग होती, वीक बाईंग होती. आणि मार्केटने ते बेस पण बनवला होता. मार्केट तुम्हाला दाखवतो इथे ह्या बॉक्समध्येच कंटिन्यू किती तर उशीर होतं. जवळपर्यंत 10 मिनटं घालवली इथं मार्केटने माझ्यावर. आणि तेव्हा या ब्रेकडाऊन झालं तेव्हा हा पूर्ण ट्रेड आपण ही पूर्ण कॅन्डल कॅप्चर केली. समथिंग ह्याच्या आधी मला आय थिंक 783 काहीतरी समथिंग 38 रुपयाचा लॉस होता. नंतर एका झटक्यात रिकवर झाला. डायरेक्ट 1732च्या प्रॉफिटमध्ये आपण हा ट्रेड एक्झिट केला. कारण का दोन मी लॉट घेतले होते निफ्टीचे इथे. तर हे झालं आपल्या ट्रेडबद्दल. तुम्हाला मी थोडं मार्केट ॲनालिसिस करून देतो उद्यासाठी. ट्रेड अजूनसुद्धा डाऊन ट्रेडलाच आहे. तुम्हाला दाखवतो चार्ट मी. हे बघा या झोनमध्येच कुठेतरी मार्केट आहे. आता या 4 तासाचं कॅन्डल आहे. उद्या मार्केट इथेच कुठेतरी साईडवेज गॅप अप ओपन होईल आय थिंक उद्या मार्केट. फक्त काही म्हणजे एवढं काही जास्त पण नाही, ह्या झोनमध्ये कुठेतरी ओपन होईल साईडवेज टू गॅप अप. तर असं माझं उद्यासाठीचं ॲनालिसिस आहे. कारण का तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये एवढं इथं मार्केटने बेस बनवलं आहे खालच्या बाजूला आज. हे बघा या 2-3 कॅन्डलचा इथे बेस बनवला आहे. आणि ह्या छोट्या टाईम फ्रेमवरचे कॅन्डल आहेत 4 तासाचे. तुम्ही आता एक तासाचे कॅन्डल तुम्ही बघू शकता. हा का इथून ह्या कॅन्डलनं रिजेक्शन घेतलं, इथून पण घेतलं, इथून पण घेतलं आहे, इथून पण घेतलं आहे, यानं पण घेतलं आहे. 1 2 3 4 जवळजवळ 7-8 कॅन्डलचा हा बेस बनलेला आहे. म्हणजे एक सपोर्ट तयार झाला मार्केटमध्ये. म्हणजे इथे कोणतरी बाय करते मार्केटमध्ये. त्यामुळे उद्या इथून वरती मोमेंटम देऊ शकतं. तुम्ही बघा उद्या पण ह्या झोनमध्ये ट्रेड करेल मार्केट. आणि ह्या झोनचं जर ब्रेकडाऊन झालं इथं तुम्हाला आपण दाखवतो वरच्या बाजूला, तर इथपर्यंत वरती बाईंग येईल. तर बाईंगला मोमेंटम भेटेल तुम्हाला. आणि सेलिंगला तर खाली तुम्हाला आहे तिथे एक सपोर्ट आहे. तर आता थोडं आपण बँक निफ्टीसाठी ॲनालिसिस करूया. पण तुम्हाला मोठ्या टाईम फ्रेमवर दाखवतो मी. जसं तुम्हाला बोललो होतं मार्केट गॅप डाऊन ओपन होईल. मार्केट इथे ओपन झालं बँक निफ्टीचं. मग वरपर्यंत ट्रेड केला, पण डबल ह्या झोनमध्येच खेळलं. या झोनचं ब्रेकडाऊन पण नाही दिलं आणि ब्रेकआउट पण नाही दिलं. मग काल मी बोललो होतं या झोनमध्ये मार्केट राहील. आणि जर उद्यासाठी मार्केटमध्ये ट्रेड करायचं म्हटलं बँक निफ्टीला, साईड बेस टू गॅप डाऊन ओपन राहील बँक निफ्टी. कारण का तुम्ही बघू शकता एका तासाच्या टाईम फ्रेमवर मार्केट इथं रिजेक्शन घेते कंटिन्यूली. आणि जर उद्या बाईंग घ्यायची म्हणलं तर ह्या झोनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर हा जो दिसतोय तुम्हाला मार्केटला, तर इथपर्यंत उठे तुम्हाला बाईंग दिसेल. नाहीतर उद्या इथं सेलिंगमध्ये राहील बँक निफ्टीचं मार्केट. आणि आजच्या डेचं लोचं ब्रेकडाऊन झालं तर मार्केटमध्ये तुम्हाला एक सेलिंग दिसू शकते चांगल्या पद्धतीचं. तर हे सर्व उद्यासाठी ॲनालिसिस झालं. अशाच मार्केट रिलेटेड गोष्टी पाहण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.